खातेधारकांना आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी दोन्ही प्रकारे म्हणजे ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने लिंक करता येते। फक्त ऑनलाईन प्रक्रिया करताना खातेधारकांची नोंदणी इंटरनेट बँकिंगसाठी अथवा मोबाईल ॲपसाठी बँकेसोबत असणे आवश्यक आहे। सुरू करण्याआधी माहिती मीडियामध्ये स्वागत, जिथे तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती नेहमी उपलब्ध असेल। खात्रीपूर्वक चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल क्लिक करा म्हणजे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लगेच पाहता येईल। मित्रांनो, अनेक मार्ग आहेत तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक करण्यासाठी। बँकेत म्हणजे ब्रांचमध्ये जाऊन, ATM मशीनद्वारे, SMS द्वारे, फोन कॉलद्वारे, तसेच इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग ॲपद्वारे सुद्धा तुम्ही आधार कार्ड बँकेशी लिंक करू शकता। मित्रांनो, ब्रांचमध्ये जाऊन तुम्हाला आधार लिंकचा फॉर्म भरावा लागेल। यामध्ये तुमचे बँक अकाउंटची माहिती आणि आधार कार्डचा नंबर टाकून त्यासोबत आधार कार्डची सेल्फ अटेस्टेड म्हणजेच स्वतः साक्षांकित केलेली झेरॉक्स कॉपी जोडा। त्यानंतर फॉर्म काउंटरवर द्या, जिथे तुमचे ओरिजिनल आधार कार्ड तपासून तुमचा अर्ज स्वीकारला जाईल। 2 ते 3 दिवसात तुम्हाला बँक आणि आधार लिंक झाल्याबाबतची सूचना रजिस्टर मोबाईल नंबरवर SMS द्वारे मिळेल। आता ATM द्वारे बँक खाते आधार कार्डशी जोडण्यासाठी मशीनमध्ये तुमचे ATM किंवा डेबिट कार्ड स्वाईप करून पिन नंबर टाका। यानंतर सर्व्हिसेस किंवा सुविधा या मेनूमध्ये जाऊन रजिस्ट्रेशन म्हणजे नोंदणी ऑप्शन दाबा। आता सिलेक्ट करा आधार रजिस्ट्रेशन। पुढे तुमचा अकाउंट टाईप सिलेक्ट करा, जसे सेव्हिंग म्हणजे बचत किंवा करंट म्हणजे चालू खाते। आता तुमचा 12 अंकी आधार नंबर एंटर करा। पुन्हा एकदा आधार नंबर टाकून ओके बटन दाबा। तुमचे बँक खाते आधारशी लिंक करण्याचा अर्ज स्वीकारल्याचा कन्फर्मेशन म्हणजे पुष्टीकरण मेसेज तुम्हाला मिळेल। मित्रांनो, फक्त SMS द्वारे सुद्धा तुमचे बँक खाते आधारशी लिंक करता येते, पण सर्वच बँका ही सुविधा देतात असे नाही। तसेच SMS करण्याची पद्धत आणि ज्या नंबरवर SMS पाठवायचा आहे तो देखील बँकेनुसार वेगवेगळा असू शकतो। तुमच्या माहिती करता आपण स्टेट बँक ऑफ इंडियाची कार्यप्रणाली पाहूया। रजिस्टर मोबाईलवरून UID स्पेस आधार नंबर स्पेस अकाउंट नंबर असा मेसेज टाईप करून 567676 म्हणजे 567676 वर पाठवा। तुम्हाला अर्ज स्वीकारल्याचा कन्फर्मेशन मेसेज तुमच्या मोबाईलवर मिळेल। बँक तुम्ही दिलेली सर्व माहिती UID सोबत तपासून बघेल। जर तपासणी दरम्यान काही अडचण आली म्हणजे व्हेरिफिकेशन फेल झाले तर तुमच्या जवळच्या ब्रांचमध्ये ओरिजिनल आधार कार्ड दाखवून तुम्हाला पुढची प्रोसेस करावी लागेल। तसेच जर तुमची बँक फोन कॉलद्वारे बँक खाते आधारशी लिंक करण्याची सुविधा पुरवत असेल तर बँकेद्वारे देण्यात आलेल्या नंबरवर मिस्ड कॉल द्या। तुम्हाला त्वरित कॉलबॅक येईल, जिथे तुम्हाला IVR ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला 12 अंकी आधार नंबर विचारला जाईल, तो एंटर करून कन्फर्म करा। बँक खाते आधारशी लिंक झाल्यावर तुम्हाला रजिस्टर मोबाईलवर मेसेज येईल। तसेच मित्रांनो, या व्यतिरिक्त तुमच्याजवळ इंटरनेट बँकिंग किंवा बँकेचे मोबाईल ॲप असेल तर त्याद्वारे सुद्धा तुम्ही बँक खाते आधार कार्डशी लिंक करू शकता। फक्त तुम्हाला तिथे दिलेल्या सर्व प्रोसिजर फॉलो करायच्या आहेत आणि या सर्व प्रोसिजरला जास्तीत जास्त 2 दिवस लागतात। मित्रांनो, शेअर केल्याने अनेक गरजूंना या महत्त्वपूर्ण माहितीचा लाभ घेता येईल, तेव्हा व्हिडिओ जरूर शेअर करा, चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। पुन्हा भेटू एका नवीन माहितीसोबत। जय हिंद, जय महाराष्ट्र।